तर साईनाथ भोईर आणि फुलचंद त्या ठिकाणी ओपनिंग जोडी मैदानावरती दाखल झाली आहे। साईनाथचा परफॉर्मन्स कोण विसरेल। अध्यक्ष चषक मधला काय जबरदस्त अर्धशतकी खेळी आपण बघितली। अध्यक्ष चषक मध्ये जवळजवळ 50 आपण बघितल्या तर एकूण 50 झाले, 10 50 झाल्यात। पार्टनरशिपचा आपण विचार केला तर 50 प्लस पार्टनरशिप एकूण झाल्या होत्या। पार्टनरशिप 50 प्लस 11 ते 12 पार्टनरशिप झाल्या होत्या। त्यामध्ये 80 धावांची पार्टनरशिप देखील आपण बघितली। 81 धावा चेस होताना आपण बघितल्या। चला ओपनिंग जोडी मैदानात दाखल झाले। साईनाथ तयार, खूप चांगला फॉर्म अध्यक्ष चषक मध्ये साईनाथने दाखवलाय। या मॅच मध्ये अपेक्षा असेल तर बॉलिंग मार्क वर सुभाष ठाकूर त्या ठिकाणी तयार होत आहे। अंपायरचा इशारा येतोय स्टॉप वॉच या ठिकाणी सुरू करायचा अशोक पाटील। तर 5 वाजून 43 मिनिटं झालेली आहेत। पहिला चेंडू डिलिव्हर्ड या ठिकाणी होतोय, स्क्रीन मध्ये बघू शकाल। गोलंदाज सुभाष, पहिलाच बॉल। ओ हवेतून खेळतायत स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड। सुरुवात सुंदर झाली आहे साईकडनं आणि येतोय पहिला चौकार। टेलिकास्ट ऍक्शन रिप्ले बघा, समोर दिला होता फुल लेथ, समोर अगदी समोर खेळले। काल 5 वाजून 51 मिनिटांनी पहिला चेंडू डिलिव्हर झाला होता। आज आपण 8 मिनिटं आधी मॅच सुरू करतोय। आमचे कॉमेंटेटर नितीन काळान यांचं आगमन झालेलं आहे, स्वागत आहे। तर बॉलिंग मार्ग तयार सुभाष, चौकारने अकाउंट ओपन होते। ओ हो प्लेड ऑन बॅटची एज आणि चेंडू धडकला स्टॅनवरती। काय कमबॅक, पहिला गडी बाद होतोय चौकारानंतर एक कमबॅक। ऍक्शन रिप्ले मध्ये दाखवतात आम्हाला रोशन कशा पद्धतीने बोल्ड झाले, प्लेड ऑन झाले, एज लागली होती, चेंडू थोडासा आत आला, इनर एज एस्टॅनवरती चेंडू धडकलाय आणि फलंदाज साईनाथ त्या ठिकाणी बाद होत आहे। बॅट्समन त्या ठिकाणी न्यू बॅटर फुलाजी आहेत का? तर घेसरच्या कोणी समर्थक आला असला तरी चालेल इथे या डगआउट मध्ये। आमचे भावेश पाटील उंबारेचे स्कोरर त्या ठिकाणी बघा, आनंद त्या ठिकाणी न्यू बॅटर येत आहे। बॉलिंग मार्कवर सुभाष ओव्हर द विकेट। ओ बॅटची चेंडू गेलाय थर्ड मॅनला। ओ हो काय फिल्डिंग बघा, विजय पाटील जबरदस्त क्षेत्ररक्षण, झोकून दिलं स्वतःला, चेंडू जमिनीला घरंगळत आला होता, त्या ठिकाणी खाली बसले, लगेचच गुडघे वाकवले आणि बघा ऑफ स्टंपच्या बाहेर जवळजवळ चेंडू वाईडच होता आणि वाईडला चेस केलं, एज लागले। चांगलं तंत्र त्या ठिकाणी विजय पाटील, गुड फिल्डिंग। एक धाव इथून मिळेल, धावसंख्या धावफलकावरती 5। बॉलिंग मार्कवर तयार सुभाष, ऑन साइडला टर्न केला, स्क्वेअर ऑफ द विकेट, गॅप आहे, पॉवर प्ले सुरू आहे, याचाच फायदा घेतला आणि धावा इथून मिळतील 4। फुलटॉस होता लेग स्टंप वरती आपण बघताय आणि ऑन साइडला अगदी सहजतेने वळालाय। 9 धावा धावफलकावरती आपण बघतोय। ओहो स्क्वेअर कट, अप्रतिम स्ट्रोक, चेंडू गेलाय थर्ड मॅन सीमारेषे बाहेर, चौकार।
बघा फुलचंद चांगलं कमबॅक घेसायचं ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकाल. हा स्ट्रोक शॉट ऑफ लेन चेंडू फार जास्त नव्हता पण बघा बॅकफुट वरती गेली जागा बनवली सुंदर टेक्निक. आपण दोन्ही फटके बघितले स्क्वेअर ऑफ द विकेट आले आणि एकूण 8 धावांवर फुलचंद खेळतात 13 धावा झाल्यात. ऑन साइड टर्न केला गॅप मध्ये हा देखील निघालाय सीमा रेषेच्या दिशेने. डीप विकेट वरनं फिल्डर आले होते पण नाही अडवता आला. हा देखील सीमा रेषेबाहेर सलग येणारा हा तिसरा चौका. धावसंख्या 17 धावफलकामध्ये आपण बघतोय आणि जबरदस्त त्या ठिकाणी आपण बघतोय बॅटिंग. 4 चौकार आले एक विकेट जरूर आली पण बघा जे 4 चौकार आले. पहिला चौकार आपण बघितला सरळ खेळले ओव्हरपिच चेंडू होता. नंतर आपण बघितला फुलटॉस चेंडूवरती स्क्वेअर लेगला चौकार आला. त्यानंतर ऑफ साइडला आपण स्क्वेअर कट बघितला. त्यानंतर जो अखेरचा चौकार होता तो फुलटॉस बॉलवरती आलाय. मग दाखवत आहेत रोशन कशा पद्धतीने हे षटक राहिलं. पहिलं षटक अत्यंत सुंदर पद्धतीने पहिलं षटक तुमच्यापर्यंत सादर करतायत. फुलटॉस फ्लिक ऑफ द रिस्ट चांगली बॅटिंग या ठिकाणी फुलचंदची आपण बघतायत. 3 चेंडू फेस केले तिन्ही सीमारेषेबाहेर पाठवले चौकार. आज स्क्वेअर कट दाखवत आहे जो तिसरा चौकार आपण बघितला आणि ओहो अपील झाल्या त्या ठिकाणी. सचिन बॉलिंग मार्कवर आल्यानंतर आपण बघितलं अपील चेंडू पायावरती आय थिंक धडकलाय. तिथे पंचांना प्रश्न विचारला गेलाय. पंचांच्या भूमिकेत शशांक अर्थात नितीन पाटील दुसऱ्या बाजूला रमेश म्हात्रे उर्फ मेक्या. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघतात काय घडलं होतं एक्झॅक्टली. इम्पॅक्ट आय थिंक आउटसाइड द लेग स्टंप त्या ठिकाणी दाखवतोय. ओ हो हो आता अपीलची गरजच नाही. क्लीन बोल्ड फलंदाज बाद. दुसरा धक्का केसर टीमला. सचिन ठाकूर जबरदस्त फॉर्मात आहेत आणि या संघाचे एक जेन्युइन ऑलराउंडर आहेत. बॅटिंग असो बॉलिंग असो फिल्डिंग असो तिन्ही डिपार्टमेंट मध्ये सचिन नेहमीच 100% योगदान देण्याचा त्याचा मानस असतो. तो प्रयत्न असतो त्यात बऱ्यापैकी तो यशस्वी होतो. इथे आपण बघतायत पहिला चेंडू आपण बघितला अपील झाला पंचाने ते फेटाळला. पुढच्याच बॉल वरती आपण बघितला क्लीन बोल्ड केला. ओ शॉट ऑफ लेन पण दिशेपासून बरकडले ऑफस्टंपच्या खूप जास्त बाहेर. वाईट बॉलचा इशारा येतोय. पहिल्या षटकात खूप सुंदर धाव आल्यात सुंदर बॅटिंग झाली बघू शकाल. वाईट बॉल पडल्यानंतर बाहेर निघालाय. खूप शोल्डरचा खूप जास्त वापर केला तर नियंत्रण नव्हतं. हो आणखीन एक चांगला चेंडू वेगा बरोबर. आता मात्र हा टप्पा आपण बघताय चांगलं कमबॅक सचिनचं. धावसंख्या 18. ऍक्शन रिप्ले मध्ये हा चेंडू बघू शकाल अगदी समोरून गुडलेंथ वरनं निघाला. आडव्या बॅटने जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न बॅट्समन त्या ठिकाणी बघतोय शशिकांत पाटील. हो आणखीन एक वेगवान चेंडू. संपर्क नाहीये. सलग 2 चेंडू आपण बघताय डॉट येत आहेत. माहिती आहे सचिनला पहिल्या ओव्हर मध्ये 17 धावा आल्यात. कुठेतरी जे डॅमेज झालंय तोडफोड झाले ती कव्हर करावी लागेल या ओव्हर मध्ये आणि त्याच अनुषंगाने सध्या तरी बॉलिंग होते. 3 बॉल मध्ये केवळ 1 धाव आली ती देखील वाईटच्या आधाराने. आणखीन एक फलंदाज बाद. क्लीन बोल्ड 1 मोर विकेट डाऊन. तिसरा धक्का घेसर टीमला.
तीन फलंदाज त्या ठिकाणी बाद झाल्याने तिन्ही बोल्ड झाले. फ्रंट फूट वरती आले होते आणि बघितलं आपण या ठिकाणी बोल्ड. 1 to go. हो हलक्या हाताने लेट कट या ठिकाणी बघतायत. पॉइंटच्या दिशेने चेंडू गेलाय सीमा रेषेच्या बाहेर आणि या षटकाचा शेवट मात्र चौकाराने गोड होताना आपण बघतायत आणि या चौकाराने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 22. एकच धाव होती आणि त्यानंतर बघा अखेरचा बॉल शॉर्ट ऑफ लेंथ कट केलं. पॉइंटच्या दिशेने 4 धाव आल्या आणि या चौकाराने धावसंख्या धावफलकावरती 22 बघू शकाल. अखेरचा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ हलक्या हाताने फक्त दिशा दिली पॉइंटच्या दिशेने आणि एकूण 5 धाव आल्या. अध्यक्ष चषक मध्ये 6 बॉल 8 ची गरज असताना सचिन ठाकूरने टाकलेलं ते षटक सामना टाय झाला होता आणि तो सामना नियमानुसार चेसिंग कंपल्सरी नियमानुसार पडले संघाने जिंकला होता. नितीन पाटील न्यू बॉलर ऑन साइड ला. यावेळेस मात्र फिल्डर राईट मिड विकेटला. पहिली धाव वेगाने दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि या 2 धावा इथून फार वेगाने पूर्ण केल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 विकेट जरूर गमावलेत पण धावांची जी गती आपण बघताय ती खूप चांगली आहे. रन रेट खूप चांगला या ठिकाणी करंट रन रेट तुम्हाला बघायला मिळतोय. विकेट 3 गमावल्यात. पहिल्या ओव्हर मध्ये 1 विकेट लवकर गेला होता. साईनाथ बाद झाले तिथे 17 धावा आल्या. मागच्या ओव्हर मध्ये 5 झाल्या पण तरी धावांची गती चांगली म्हणावी लागेल. या ठिकाणी फ्लाइट दिली होती आत आणण्याचा प्रयत्न पण बघूया यावेळेस आपण बघताय चांगला चेंडू. ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकाल हा चेंडू सिंपल ऍक्शन आहे आणि अगदी सरळ निघालाय. कुठल्याही प्रकारे टर्न झाला नाही. इथून असं वाटलं आपल्याला साइड अँगलने की आत आला होता की काय. हा देखील आणि मला वाटतं आज नाना नाहीये टीम मध्ये आणि त्यामुळे जिधर कम उधर हम. जिथे कमी तिथे आम्ही अशा पद्धतीने तुम्हाला खेळाडूंचा वापर करावा लागतो. आणि बघा गोलंदाजी काय करतात नितीन पाटील. त्यांच्या चेहऱ्यावरती स्माइल आहे. 2 चेंडू डॉट त्यांनी फेकलेले. फार जास्त गती नाहीये. मध्यम गतीने गोलंदाजी करतायत. ओ खराब आहे. फुल टॉस आहे आणि हा फुल टॉस पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. बघूया पंचांचा इशारा येतोय. हा षटकार धावसंख्या 30. 2 फुलटॉस वरती 2 चौकार आपण बघितलं फुलचंद यांच्या बॅट मधून आणि हा फुलटॉस थेट बाहेर पाठवलाय. धावसंख्या 30. 2.4 षटक या ठिकाणी कंप्लीट झाल्यात आतापर्यंत. फुलटॉस आहे. स्वीप केलाय. फिल्डर आहे डीप मध्ये. पहिली धाव वेगाने घेतलीय. दुसऱ्या धावेसाठी निघालाय. डेंजर इनला थ्रो देखील स्ट्रायकिंग इनला आला होता
पण थ्रो 1 बाउन्स झाला आणि त्यामुळे या 2 धावा इथून मिळतील. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय घेसर 40+ ची 32 धावा झाल्या. 3 विकेट गमावलेले आहेत पण धावांची गती अत्यंत चांगली आपण बघतायत. खूप चांगली बॅटिंग स्पेशली फुलचंद त्या ठिकाणी करतात. 22 वरती खेळतायत. नॉट आउट. आणखीन एक तडाखा. समोर फिल्डर आहेत. ओहो चेंडू या ठिकाणी अडवलाय अंगाने आत ढकललाय. सचिन होते तिथे. 2 धावा इथून मिळतील या दरम्यान आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 34 धावा झाल्या. 3 षटक या ठिकाणी आपण बघतोय कंप्लीट होत आहेत आणि मागचं षटक आपण बघता कशा पद्धतीने राहिला. हा ऍक्शन रिप्ले सुंदर पद्धतीने चेंडूला फॉलो केला आणि बघा डाव्या पायाने आत ढकललाय चेंडूला. लक्षात आलं की झेल पर्यंत पोहोचता येणार नाही. सचिनला माहित आहे ते प्रेझेन्स ऑफ माइंड त्यांनी दाखवलं. चेंडूला पायाने पुढे ढकललं बाहेर जाऊ दिलं नाही. 3 षटकानंतर 34 धावा आणि 3 षटकानंतर नियमानुसार ड्रिंक्स ब्रेक होतोय आणि या मैदानावरती मला आठवते मागच्या स्पर्धेमध्ये जेव्हा उंबरची स्पर्धा होती अशी माहिती मिळाली की 4 चेंबर तयार करण्यात आले. त्या 4 चेंबर मध्ये पाणी ठेवण्यात येते जेणेकरून एका चेंबर वरती ती गर्दी नसावी. प्रत्येकाला तिथे वेगळ्या ठिकाणी जाऊन पाणी पिता येईल आणि मुबलक पाणी तुम्हाला ठेवता येतं. स्क्रीनवरती आमचे सगळे लाडके मान्यवर प्रेमनाथजी पाटील समाजसेवक मानपाडा त्याचबरोबर मुरली म्हात्रे समाजसेवक मानपाडा यांचंही कटआउट तुम्ही बघताय. त्याचबरोबर आदरणीय संतोष दीक्षित ओमसाहेब बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्व त्यापाशी मानसी अनंता वामन वजे समाजसेवक मानपाडा. त्यानंतर मानसी रमाकांत दशरथ मडवी माजी उपमहापौर दिवाशर प्रमुख यांचे कटआउट. त्याचबरोबर विद्यमान आमदार कल्याण ग्रामीणचे आदरणीय श्री राजेश गोवर्धन मोरे साहेब. त्याचबरोबर कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आदरणीय विनोददादा पाटील यांचे कटआउट तुम्ही बघताय. त्याचबरोबर आदरणीय श्री अभिमन्यू म्हात्रे साहेब समाजसेवक मानपाडा यांचाही कटआउट आहे. त्याचबरोबर श्री लालचंद शिवराम भोईर माजी सरपंच कोळेगाव यांचाही कटआउट या ठिकाणी बघायला मिळतोय. श्री प्रेमनाथजी पाटील समाजसेवक मानपाडा. क्रिकेटवरती नितांत प्रेम असणारी सगळी मंडळी यांचा खूप मोठा आधार या स्पर्धेला लाभलेला आहे. तगदेजी काळन यांचे कटआउट तुम्हाला दिसतोय. मुकेशजी पाटील सुरेशजी सोनी पुष्पदीप ज्वेलरचे सर्व या सगळ्या मंडळींचं क्रिकेटसाठी नेहमीच योगदान राहिलेले आहे. स्पेशली आपण जर बघितलं तर सुरेश सोनी पुष्पदीप ज्वेलरचे सर्व आणि अनेक स्पर्धांमध्ये कधी चांदीचे कॉइन त्यांच्या माध्यमातून दिले जातात. कधी कधी आपण बघितलं तर एखादी सुंदर फ्रेम देखील दिली जाते. आपण अध्यक्ष चषक मध्ये बघितला अयोध्येचं राम मंदिर अशी ती प्रतिकृती होती आणि प्रभू श्री रामांचं देखील चित्र त्या ठिकाणी आपण बघितलं त्या फ्रेम वरती. होया 3 ओव्हर नंतर पुन्हा एकदा मॅच होते सुरू. या ठिकाणी 3 ओव्हर मध्ये 34 11.33 ही धावांची गती घेसरने राखलेली आहे. फुलचंदने जबरदस्त बॅटिंग केली. 24 वरती नाबाद आहे. रमेश खेळतायत 4 वरती हलक्या हाताने प्लेस करताय. सेन्सिबल क्रिकेट चांगला चेंडू होता. कव्हर पॉइंटच्या दिशेने त्या ठिकाणी पुश केले. सिंगलने धावसंख्या धावफलकावरती 35. सचिन ठाकूर पुन्हा एकदा दुसऱ्या स्पेल मध्ये येत आहेत कारण पहिले षटक 5 धावांच्या ठिकाणी हाताळलं होतं आणि त्याचमुळे या ओव्हर मध्ये आपण बघतायत आता 6 धावा एकूण आतापर्यंत खर्च केले. ओ फुलटॉस स्क्वेअर लेगच्या दिशेने आज फुलचंदने या इनिंग मध्ये जेव्हा फुलटॉस झाले तेव्हा त्याचं रूपांतर चौकारात षटकारात केले. 2 फुलटॉस चौकार पाठवले आणि 2 फुलटॉस त्यानंतर आले हे षटकार. काय बॅटिंग करतात फुलचंद. इम्प्रेसिव्ह कामगिरी. 300चा स्ट्राइक रेट. व्हॉट अ बॅटिंग. ग्रेट इनिंग. ओहो शॉट ऑफ लाईन टॉस केला होता. उसळणारा हा चेंडू आपण बघितला. गेलाय मागे थर्ड बॅटच्या दिशेने. बॅटची हलकीशी एज त्या ठिकाणी 1 फॉर दी ओव्हर असा कॉल करण्यात आलेला आहे. 1 बाउन्सर तुम्हाला अलाव आहे ओव्हर मध्ये. दुसरा जर टाकला तर अंपायर तुम्हाला दंडित करतील. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय एकूण झाले ती म्हणजे 42. हलक्या हाताने वळवलाय मनगडच्या साह्याने. विजय त्या ठिकाणी धावतायत. बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने जाऊन चेंडू अडवलाय. काय फिल्डिंग करतात या संघाचे. एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. बघा इथे ओळखूच्या रूपाने आणखीन एक धाव येईल का प्रश्न नाही. पंचांनी सांगितलंय आउट दिले. सॉफ्ट सिग्नल आउट आहे पण थर्ड अंपायरला रेफर केले. त्या थर्ड अंपायर या ठिकाणी चेक करतील.
तर दशरथ सोरकादे आमचे थर्ड अंपायर या ठिकाणी चेक करतील. बॅट्समन आउट आहे. तर या ठिकाणी फलंदाज रमेश. बघू शकाल ऍक्शन रिप्ले मध्ये दूध का दूध और पाणी का पाणी, कोणावरही कुठल्या प्रकारचा अन्याय होऊ नये यासाठी या सगळ्या टेक्नॉलॉजीचा आपण वापर करतोय, तंत्रज्ञान. आणि बघू शकाल 4 फ्रेम मध्ये 4 अँगल मध्ये या ठिकाणी दाखवत आहेत. एका बाजूला आपण बघतात विकेट किपरला, दुसऱ्या बाजूला गोलंदाज तयार आहेत. आमचे दुसरे 2 साइड अँगल दाखवत आहेत, राईट साइडने लेफ्ट साइडने. आणि तिसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद झालेत. न्यू बॅटर नरेश मैदानावर येत आहे. स्टार्किंग एंडला फुलचंद. ओ पंच केलाय समोर, गॅप आहे पॉइंट वरनं फिल्डर धावतायत चेंडू पर्यंत नाही पोहोचता आलं. चेंडू पोहोचला सीमा पार. फुलचंदच्या बॅट मधून येतो आणखीन एक चौकार. करतात बघा, मेरिट वरती बॅटिंग करतात. जसा चेंडू तसा उत्तर त्यांच्या बॅटने येते. 35 वरती खेळतायत. संघाचे 48 धावा झाल्या. ड्राईव्ह केला, ऑफ ड्राईव्ह फिल्डर आहे डीप मध्ये. कैलास आहे त्या ठिकाणी. प्रल्हाद ठाकूर आहेत, माफ करा. चांगलं क्षेत्ररक्षण आपण बघताय. आणि दरम्यान एक धाव येईल. धावसंख्या धावफलकावरती 49 झाली आहे. या 49 धावसंख्येमध्ये सिंहाचा वाटा फुलचंद यांचा आपण बघतोय. 36 वरती नॉट आउट आहेत. 4 षटक कंप्लीट झालेले आहेत आणि खूप चांगली धावगती 12.25. करंट रन रेट प्रोजेक्टेड स्कोर या ठिकाणी 61 दाखवतोय. बघूया 60च्या पुढे गेले तर एक चांगली टोटल असेल. आज पडले संघामध्ये नाना नाहीये, तर नाना या संघाचे भिस्त आहे. नाना एक गोलंदाजीचा उत्तम पर्याय, अष्टपैलू खेळाडू आहेत, पण बऱ्याचदा कामानिमित्त काही कारणामुळे प्रत्येक टुर्नामेंट मध्ये खेळाडूला खेळताच येतं असं नाही. आज प्रल्हाद पाटील देखील आहेत. आज प्रल्हाद ठाकूर आपण बघतायत. 2 प्रल्हाद आपण या संघामध्ये बघत असतो. 2 ज्ञानेश्वर देखील आहेत. एक ज्ञानेश्वर पाटील आहेत, एक ज्ञानेश्वर म्हात्रे. जे ज्ञानेश्वर म्हात्रे आज नाही, ज्ञानेश्वर पाटील आहेत का, आणि ते देखील ज्ञानेश्वर पाटील आहेत. तर 49 धावा झाल्यात आणि काय फलंदाजी. 4 विकेट गमावलेले आहेत. 2 विकेट एकाच ओव्हरमध्ये गेले होते, पण तो फुलचंदवरती त्याचा कुठलाही दबाव दिसला नाही. ते मात्र आपला नैसर्गिक खेळ खेळत राहिले आणि त्यांनाही गोलंदाजांनी थोडी मदत केली. 4 फलटॉस दिले, त्यामध्ये 2 चौकार आले, 2 षटकार आले आणि त्याचबरोबर चांगल्या चेंडूंना सन्मानही त्यांनी दिलेला आहे. बॉलिंग मार्कवर त्या ठिकाणी तयार विजय पाटील. फिल्डिंग चांगली केली आहे. बघूया अखेरचं षटक कसं हाताळत आहे. शॉर्ट ऑफ लाईन, बॅटची एज, इनर एज. हो, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण बघतायत. क्षेत्ररक्षक नितीन पाटील. आणि या दरम्यान सिंगल. अशा प्रकारे 50 धावा पूर्ण. गावदेवी क्रिकेट संघ घेसर 40+च्या. बॉलिंग मार्क तयार विजय. नरेश स्ट्राईकला. हो, चांगला चेंडू यावेळेस मात्र सरळ निघतोय विकेट किपरच्या हातात. विकेट किपरच्या भूमिकेत आपण बघतोय संतोष म्हात्रे. खूप चांगलं यष्टी रक्षण त्या ठिकाणी बघतोय आपण. डॉट बॉल. विजय पुन्हा एकदा नरेश साठी. स्ट्राईक फुलचंदला मिळणं फार गरजेचं या ओव्हरमध्ये. ओहो, यावेळेस टायमिंग प्रॉपर नाही. चेंडू गेलाय फाईन लेगच्या दिशेने. या दरम्यान सहजतेने एकदा पूर्ण करताय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अजिबात होणार नाही, कारण फुलचंदला स्ट्राईक हवी आहे आणि त्यासाठी हे सिंगल या ठिकाणी पूर्ण केले. 51 धावा झाल्या. बघूया 3 चेंडू या ठिकाणी शेष आहे. स्ट्राईक वरती येत आहेत फुलचंद. फुलचंद हे सलामीला आले होते आणि बघा नॉट आउट आहेत 37 वरती. 14 चेंडू 37 धावा. ओहो, कव्हर पॉइंटला फिल्डर आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी ज्ञानेश्वरचा. 2 धावा मिळतील. धावसंख्या धावफलकावरती 53.
अखेरच्या ओव्हरमध्ये एखाद दुसरा मोठा हिट येण्याचा मारण्याचा प्रयत्न असेल, पण सध्या तरी 4 बॉल मध्ये केवळ 3 धावा, 4 धावा दिली 4 चेंडूमध्ये. 53 धावा धावफलकावरती आपण बघतोय. बॉलिंग मार्कवर विजय पाटील. स्लोअर रन होता, थोडस डबल मॅन्डेट. खरं तर अनएक्सपेक्टेड डिलिव्हरी होती. खरं तर तयार होते वेगवान चेंडूसाठी आणि चेंडू एकदम स्लोअर वन आला आणि फुलचंद देखील असतात, त्यांनाही अपेक्षित नव्हतं. दोघेही असतात, विजय आणि फुलचंद मैत्रीचे सगळ्यांच्या मध्ये घनिष्ठ संबंध असतात आणि हे संबंध काय आजचे नाही आहेत. रेग्युलर जेव्हा क्रिकेट खेळवते तेव्हापासून हे सगळेजण एकमेकांना चांगल्या पद्धतीने ओळखत आहेत. फक्त 40+ मुळे पुन्हा एकदा यांना एकमेकांच्या समोर आणलं, एकमेकांच्या सोबत आणलं. स्विच हिट करण्याचा प्रयत्न यावेळेस आपण बघतायत. हा डॉट बॉल, हे षटक चांगलं राहिलं. केवळ 5 धावा या ओव्हरमध्ये आल्यात. 17 पहिल्या ठिकाणी संपन्न झाल्या. 54 धावा धावफलकावरती. मॅच नंबर 10 आपण बघतायत. 10वी लढत या ठिकाणी बघायला मिळते. काल आपण 9 मॅचेस कव्हर केल्यात आणि या इनिंग मध्ये 40 वरती नॉट आउट राहिले. 16 चेंडूंचा सामना केला. 54 धावा एकूण धावफलकावरती बघायला मिळत आहेत. साईनाथने चौकाने सुरुवात केली, पण पुढच्याच बॉल वरती तो बोल्ड झाला. त्यानंतर आनंदा 1 वरती आउट झाले. त्यानंतर आपण शशिकांत यांना आउट होताना बघितलं, पण रमेश रनआउट झाले आणि नरेश शेवटच्या बॉल वरती आपण बघितलं डॉट फेस केला. 1 वरती नॉट आउट राहिला. अशा प्रकारे हे पहिलं सत्र राहिलं आणि गोलंदाजीमध्ये आपण बघताय सुभाषने 1 षटक टाकला. 17 धावा खर्च केल्या. 1 विकेट 1 डॉट. इकॉनॉमिकल रेट आपण 17चा आपण बघतोय. सचिन ठाकूरने 2 ओव्हरमध्ये 20 धावा दिल्या. तर या आपण तर वळूया आणि स्क्रीन मध्ये बघू शकाल आमची खेळपट्टी. या खेळपट्टीला क्रिकेटमध्ये अनन्यसाधारण असं महत्व आहे. खेळपट्टी आता मात्र आपण अनेक प्रकारच्या बघत असतो इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये, पण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला 2 प्रकारच्या खेळपट्ट्या बघायला मिळतात. एकतर मातीची फ्लॅट खेळपट्टी किंवा दुसरी ती कॉन्क्रीटची असते. ती कॉन्क्रीटची विकेट आपण भिवंडी तालुक्यामध्ये जास्तीत जास्त बघत असतो, पण कल्याण डोंबिवलीमध्ये. स्क्रीनमध्ये हा लोगो आपण बघू शकाल. श्री बालाजी मित्रमंडळ मानपाडा आयोजित ही स्पर्धा आपण बघतोय. जय पिंपळादेवी चषक 2025. त्यामुळे आपण दुसऱ्या सत्राकडे. दुसरं सत्र कसं असेल, काय घडेल, काय बिघडेल, या मैदानावरती या धावसंख्येचा पाठलाग होईल की संरक्षण होईल, याचं उत्तर खेळाच्या उत्तरार्ध तुम्हाला मिळेल. आणि खेळाचं उत्तरार्ध कसं असेल या ऐकूया आपण नितीन काळन यांच्या आवाजात. त्यांचा आवाज आपण काल पहिल्या रात्रीमध्ये ऐकला आणि सलग 5 रात्रीमध्ये त्यांना आपण या स्पर्धेमध्ये ऐकणार आहोत. ऐकूया नितीन काळन यांना. विनोद पाटीलला धन्यवाद. कारण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा गणेला वंदन करून श्री बालाजी मित्रमंडळ मानपाडा व जय पिंपळादेवी क्रिकेट संघ मानपाडा 40+ आयोजित जय पिंपळादेवी चषक 2025 भव्य दिव्य आयोजन तुम्हाला पाहायला मिळते. 2025 टॉस जिंकल्यानंतर पडले संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि आपण बघूया 54 धावा उभारल्यात. प्रथम बॅटिंग करताना केसर संघाने 55 धावांचं पाठलाग करायचे. मात्र केसर संघाला 1 धावेची पेनल्टी असेल. टी शर्ट वेगळी आहे, त्यामुळे केसर संघाला 1 रनची पेनल्टी असेल, लक्षात घ्या. ती 1 धाव मी लगेचच अशोक ओव्हर नंतर ऍड करायचं. ओव्हर संपल्यानंतर ती 1 धाव ऍड होईल पडले संघाच्या खात्यामध्ये. सलामी जोडी आपण बघतोय सचिन ठाकूर आणि संतोष म्हात्रे आणि सचिन ठाकूर ही सलामी जोडी आपल्याला पाहायला मिळते. आणि साईनाथ भोईर तुम्हाला पाहायला मिळतात. काय जबरदस्त
बॅटिंग अध्यक्ष चषक मध्ये धावांचा पाठलाग करत असताना अर्धशतक साईनाथ भोईर यांचं तुम्हाला पाहायला मिळालं होतं. या मॅच मध्ये फारसं मोठं योगदान ते देऊ शकले नाहीये. एक चौकार त्यांच्या बॅटमध्ये आला होता. दुसऱ्या बॉलवरती ते नक्कीच बाद झालेले आहेत. 55चं टार्गेट आहे. एक रन बोनसच्या स्वरूपात मिळेलच. एक ओव्हर झाल्यानंतर शशांक पाटील सरांना तुम्ही पाहतायत काल त्यांचा संघ श्यामदादा गायकर संदर्भ 40+ संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालाय. मंगेश 11 माडेकर संघ रेग्युलर मधनं जुनी डोंबिवली संघ सेमीफायनल मध्ये. चला सामन्याला सुरुवात करूया आपण. रमेश म्हात्रे सरांना तुम्ही पाहतायत मेन पंचांच्या भूमिकेत. ओम साईम टीसी स्पोर्टच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली आहे. करण बघा सीमारेषेवर तैनात आहेत. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती झेल ड्रॉप. रनआउटची संधी गमावली. एकाच बॉलवरती सर्व काही. सचिनचा झेल ड्रॉप. संतोष म्हात्रेला रनआउटची संधी होती ती गमावली. सचिन ठाकूर एक चांगला फलंदाज आहे. पहिल्याच बॉलवरती साईनाथ भोईरला विकेट मिळाली होती. सोपा झेल होता. झेल ड्रॉप केलाय. काल पहिलीच मॅच आपण आयरे विरुद्ध जुनी डोंबिवली पाहिली होती. जुनी डोंबिवली संघाने तो सामना जिंकला होता. अकूट टप्प्याचा बॉल होता त्याला पाठवून दिलाय मिड विकेटच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर. दुसऱ्या डावातील पहिला चौकार. चौकार आलाय. सचिनच्या बॅटमधनं चौकार आला. मी मगाशी झोले केला. सचिनला जीवदान मिळाले. फुलटॉस बॉल होता. वी शेप मध्ये खेळायचं होतं. मिडॉनला चांगला जेल टिपलाय. आता चूक होणार नाहीये. जबरदस्त कॅच तिथे पकडली गेली आणि नक्कीच फलंदाज बाद होईल. सचिन ठाकूरच्या स्वरूपात पहिला धक्का लागत असताना 4 या धावसंख्येवरती पडले 40+ ला. चांगला झेल टिपलाय. ज्ञानेश्वर पाटील आलेत नवीन फलंदाज. आनंद गायकर यांनी एक चांगला झेल टिपलाय. हाही चांगला बॉल होता. तितकंच चांगलं इन्स्ट्रक्शन तुम्हाला पाहायला मिळते. साईनाथ भोईर या टीमचा एक अष्टपैलू खेळाडू आहे. राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा आपण नेहमीच त्यांची चर्चा पाहतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून तेवढे चांगले क्रिकेटर. क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व. अर्धशतक सुद्धा त्यांच्या बॅटमध्ये आपण अध्यक्ष चषक मध्ये पाहिला होता. अनेक अर्धशतक त्यांनी त्यांच्या करिअर मध्ये ठोकलेले आहेत. आणि झेल ड्रॉप झाला त्यानंतर कोणत्याही प्रकारचा दबाव त्यांच्यावरती दिसत नाही. पुढच्याच बॉलवरती त्यांनी विकेट सुद्धा घेतली. हा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर. ज्ञानेश्वर पाटीलच्या बॅट मधून आलाय पहिला सिक्सर. सरासरी धावा करायच्यात पडले संघाला. ऑन साइडला खेळायचं होतं. योग्य कॉल आहे. योग्य कॉल आहे. संतोषचं कौतुक करेल. धाव धारीच नसती.
पहिल्या षटकाचा खेळ संपलाय 10 धावा झाल्यात मात्र पेनल्टीची एक धाव ऍड होईल त्यामुळे धावा झाल्यात 11 म्हणजे सरासरी मेंटेन ठेवली पेनल्टीची एक धाव ऍड झालेली आहे टी शर्ट एकाच कलरची नाहीये त्यामुळे पेनल्टी आता 24 बॉल मध्ये 44 अजून या मॅच मध्ये करायचे पडले 40 प्लस संघाला आपण पाहतोय गेसर 40 प्लसच्या विरोधात पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर फुलचंद भोईरने चांगली बॅटिंग केली ज्युनियर शेवटपर्यंत मैदान थांबले शरद भोईरेंना तुम्ही पाहतायत जर्सी थोडीशी वेगळी आहे त्यामुळे 1 रनची पेनल्टी लागलेली आहे ही मालिकावीरची होंडा शाईन बाईक तुम्हाला पाहायला मिळते आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहतोय ध्रुवी एंटरप्राइजेस आणि व बालाजी स्टेट्स कुमार साहिल नरेश ठाकूर कैलासवासी शांतीबाई बाबूराव ठाकूर यांच्या स्मरणार्थ सौजन्य आपण पाहिलं तर कुमार साहिल नरेश ठाकूर त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करू मात्र लक्षात घ्या या स्पर्धेचा नियम आहे 40 प्लसचे जे 32 संघ घेत आहेत फायनल मॅचच्या धावा विकेट मालिकावीरसाठी काउंट होणार नाहीयेत एक चांगला नियम तुम्हाला पाहायला मिळतोय अन्यथा बऱ्याच वेळा फायनलची मॅचची मजा निघून जाते त्यामुळे हा चांगला नियम मी म्हणेन जय पिंपळादेवी क्रिकेट संघ मानपाडा 40 प्लसचा दुसऱ्या ओव्हरमध्ये अनंत गायकर आलेत गोलंदाजी करण्यासाठी अनंत गायकर शॉर्ट अप लेनचा बॉल होता त्याला पाठवून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर चौकार शॉर्ट अप लेनचा बॉल होता काल एक गोष्ट मी पाहिली वाडेकर आणि आकाशाची ज्यावेळी मॅच होती मिलिंद दादा तर एक बॉल 3 ज्यावेळी आकाशाला पाहिजे होते ऑलरेडी फिल्डर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला होता सुरुवातीला मात्र जेव्हा एक बॉल 3 हवे होते निलेश कापसेने त्या फिल्डरला मिड विकेटला आणि बॉल तिथेच झाला आणि तो चौकार गेला असता मास्टर माइंडचं काम नक्कीच निलेश कापसेने केलं कालच्या दिवसामध्ये शॉर्ट अप लेनचा पुन्हा बॉल होता त्याला पाठवून दिला आता कव्हरच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर बॅक टू बॅक दुसरा चौकार संतोष मात्रेच्या बॅटमधून खेळतो कव्हरला चांगला खेळतो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक चौकार त्याचा पाहिला आणि फेवरेट फटकेत पुढचा बॉल मिड विकेटला क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि एक चांगला झेल तिथे टिपलाय बघा क्षेत्ररक्षक होते फुलचंदने एक चांगला झेल टिपलाय फलंदाज बाद होईल ऍक्शन रिप्ले बघा फुलचंद भोईरचं नक्कीच कौतुक करेल खाली पडले मात्र बॉल सोडला नाहीये बघा शेवटपर्यंत डाग अच्छे असं म्हटलं तरी अवघड ठरणार नाहीये जरी स्वतःला स्ट्रेच केलं थोडंसं झेल पुढे होता बघा काय टेलिकास्ट आहे कौतुक करेल मी ओम साई एमटीसी आणि बघा आमचे आयोजक सुद्धा तिथे मागे जेणेकरून असं वाटतं की पाण्यामध्ये सूर मारले अशोक प्रल्हाद ठाकूर आले बॅटिंग करण्यासाठी पहिलाच बॉल चांगली फिल्डिंग आहे चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते बरेच आम्ही या गोष्टीचा उल्लेख करतो की ज्यावेळी 40 प्लसचे खेळाडू घेतात असं वाटत नाही 40 प्लसचे खेळाडू ज्या पद्धतीने त्यांची फिल्डिंग असते कॅचिंग पोझिशन असते वीस धावा धापलकती लागल्यात 2 चौकारानंतर विकेट आली त्यानंतर सिंगल अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत आमचे रोशन फराड ओमसा एमटीसी चे सर्व हा चेंडू अक्षरशः खेचलाय मात्र बघा लॉंग ऑनला साईनाथ भोईर कोणती चूक करत नाहीये फलंदाज बाद होईल ज्ञानेश्वर पाटील बॅक टू द पॅव्हेलियन
साईनाथ भोईर एक चांगला झेल टिपलाय. सुभाष ठाकूर आले बॅटिंग करण्यासाठी. 20 वरती तिसरा धक्का लागलाय. ज्या आनंद गायकरला 2 चौकार लागले त्याच आनंद गायकरने 2 विकेट सुद्धा घेतलेत महत्वाचे. एका चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे कारण 55 धावा चेस करायचे आहेत. संतोषला खेळपट्टीवर थांबणं खूप गरजेचं होतं या मॅच मध्ये. टॅप केलंय. गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक सिंगल मिळाली. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 21. 18 बॉलचा खेळ शिल्लक आणि 34 रन्स या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. 40+ मध्ये कंपल्सरी चेसिंग. नुकतंच ज्यांचं आगमन होतंय ज्येष्ठ नेते उंबारलीचे आदरणीय सुखदेवजी पाटील साहेब आणि त्याचबरोबर नांदिवलीचे आदरणीय बळीरामजी पाटील साहेब यांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागत. कारण जर काल जी मॅच शेवटची झाली वाडेकर आणि आगासन ती मॅच जर रेग्युलरची असती तर आगासन जिंकली असती. कारण 3 धावा झाल्या होत्या पूर्ण मात्र. 40+ संघटनेचा नियम काय अशोक, दोन्ही एंडने तुम्हाला स्ट्राईक सोडायची आणि त्या 3 धावा झाल्या होत्या जवळजवळ. 18 बॉल 34 आपण पाहतोय. पडले संघ आपण पाहतोय. सुनील दादा पाटील सामना पाहत असतील त्यांचे हार्दिक स्वागत. आता ज्यावेळी आम्ही टायगर प्रीमियर लीग मध्ये अशोक समालोचन केलं, बाळू पाटील असतील, प्रथमेश ठाकूर असतील, तिन्ही समालोचकांसाठी शर्ट गिफ्ट त्यांच्या माध्यमातून देण्यात आले. त्याबद्दल मी सुनील दादा पाटील यांचा मनापासून आभार व्यक्त करू. जे पडले गावचे सामना पाहत असतील त्यांचे हार्दिक स्वागत. फुलचंद येतात गोलंदाजी करण्यासाठी. ज्युनियर 18 बॉल 34 या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. सुभाष स्ट्राईक एंडला. हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न. इष्टक्षक बीट मध्ये रणजित ठाणगे बघा ना काय फिल्डिंग आहे. आज ते इन ऍक्शन मध्ये असणार आहे ज्यावेळी कोपर विरुद्ध मानपाडा 40+ मॅच होईल. जबरदस्त. कारण थर्ड मॅन आणि फाईन लेग हे असं क्षेत्र आहे जिथून एकदा चेंडू निघाला की तिथून अडवणं थोडस कठीण होतं बऱ्याच वेळा. 17 बॉल 33 धावा या मॅच मध्ये करायचे. पुढचा बॉल रमेश म्हात्रे सरांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 1 धाव इथे मिळाले. 1 धावसंख्या पुढे सरकते. 23-32 धावांची अजूनही गरज आहे. 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि प्रल्हाद आणि सुभाष जर मैदानात थांबले, एक चांगली पार्टनरशिप केली तर नक्कीच धावा चेस होऊ शकतात. शॉर्ट प्लेनचा बॉल होता, त्याला पाठवून दिलाय लॉंग ऑफच्या वरून सीमा रेषेच्या बाहेर. प्रल्हादच्या बॅट मधून आलाय सिक्सर. काय टायमिंग होतं बघा. फुलचंदच्या विरोधात षटकार ठोकलाय प्रल्हाद या फलंदाजाने आपण बघतोय. आणि क्रिकेटमध्ये फक्त तुम्ही ताकदीचा वापर करून फायदा नाही. टायमिंग खूप महत्वाचं आहे. हाई चेंडू थर्डमॅन आणि गलीमधून आउटफील्ड फास्ट आहे आणि जाईल सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. खराब गोलंदाजी. कारण की शॉर्ट प्लेनची गोलंदाजी तुम्ही जर केली तर नक्कीच त्या चेंडूवरती चौकार षटकाराचे मोरसला गेल्या. आणि प्रल्हाद सुद्धा एक चांगले फलंदाज आहेत. आज ज्ञानेश्वर मात्रे नक्कीच संघामध्ये नाहीयेत. प्रल्हाद पाटील सुद्धा नाहीयेत. हा चेंडू उंच गेलाय. आता टायमिंग व्यवस्थित असं वाटलं नव्हतं मात्र गॅप मध्ये फटका होता. 1 बाउंस सीमारेषेच्या बाहेर. चौकार. ठाकूर काय बॅटिंग करतात.
आणि असं म्हटलं तर ज्यावेळी आपला जिवलग कोणी आपल्या समोर असेल तर एक ऊर्जा मिळते आणि सुभाष आणि बघा आपला जिवलग मित्र मैदानाच्या आतमध्ये आहेत. त्यामुळे हा चेंडू थोडीशी चेंडूची गती कमी केली पण सही सांगतायत. या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक आदरणीय उद्योगपती अनंताजी वजे साहेब यांच्या ठिकाणी आगमन झाले. आपले सहर्ष स्वागत सुस्वागत. नक्कीच रॉयल हॉटेलचे ओनर अनंतजी वजे साहेबांचं हार्दिक स्वागत. हा बॉल थोडासा फसवा होता. 5 बॉल मध्ये 16 धावा खर्च केले. थोडंसं मागडं षटक म्हणावं लागेल. वेल लेफ्ट करत असताना बघा लेग स्टंपच्या बाहेर होता. पंच वाईट चुकून करतायत. धावसंख्या 38. 13 बॉल मध्ये आता 17 करायचे त्या मॅच मध्ये. असं वाटलं तो साईनाथ भाई दुसऱ्या स्पेल मध्ये लगेच ओलांडले येतील मात्र कदाचित पुढचा बॉल कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. बॅट ग्राउंडिंग झाली. पंच सांगते 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे अजून या मॅच मध्ये. आपण पाहतोय आणि या 12 चेंडू मध्ये 17 धावांची गरज या मॅच मध्ये. ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून सुमधुर संगीत. चेंडू आणि 17 धावांची गरज या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. येणारे 12 चेंडू आणि 17 धावा कंपल्सरी चेसिंग आहे. त्यामुळे 12 बॉल मध्ये 17 कराव्याच लागतील. त्या पडले पुढील प्रसंगाचा टॉस साठी उपस्थित राहायचे गावदेवी उंबारले आणि खोनी दोन्ही टीमचे कॅप्टन. खेळाडू प्रतिनिधी कोणी आला असेल तर रिपोर्टिंग करा. खोनीचे काही खेळाडू आलेले आहेत. वेळ तुम्हाला नक्कीच मिळेल मात्र फक्त रिपोर्टिंग करा. 12 चेंडू आणि 17 धावा या मॅच मध्ये करायचे. गोलंदाजी करण्यासाठी 4थ्या ओव्हर मध्ये आपण पाहतो 1 धाव पूर्ण झाली. 4थ्या गोलंदाजाचा वापर इथे करण्यात आलेला आहे. गोलंदाज ज्ञानेश्वर आहे. 11 बॉल मध्ये 16 करायचे. एक बॉल झालाय. तिसरे पंच ओके. तिसरे पंच चला. पुढची मॅच रेग्युलरची तुम्हाला पाहायला मिळेल उंबारले आणि खोनी मध्ये. दत्ता मात्रा बंधायचे तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत. अकरा चेंडू आणि 16 धावांची गरज. टावर्स मॅन आहेत आमचे, त्यांना विनंती असेल लाईट्स मॅनला आपण रेडी राहायचं. आम्ही ज्यावेळी सांगू तेव्हा चालू करा. लक्षात घ्या फक्त रेडी राहा. 11 बॉल 16 ची गरज आहे. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. इथे चेंडू हवेत आहे.
क्षेत्ररक्षक झेल खाली आले, चूक होणार नाहीये, परलातला माघारी परतावं लागेल. मॅच संपली नाहीये, मॅच अजूनही ऑन आहे. 10 चेंडू आणि आता 16 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. दरम्यान आदरणीय व्यक्तिमत्व बाबू भोईर उंबारली यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं. मी बाबूंना विनंती करेन की आपण या मंचावरती आपलंही सहर्ष स्वागत. आज बऱ्याच दिवसांनी करार त्यांची भेट झाली. लास्ट इयर बऱ्याच वेळेला कुठल्याही गावामध्ये स्पर्धा असू द्या, पण जेव्हा उंबारली संघ पाहायला मिळायचा आदरणीय बाबू भोईर यांच्या आपण नेहमीच उपस्थिती पाहायचो. काकांना विनंती असेल या आपण मंचावरती सुस्वागत. अध्यक्ष शिक्षक मध्ये उपस्थित होते. त्याचबरोबर लेजंड प्लेअर याच गावचे सचिन दादा भोईर आणि ठाण्याचे डाण्यावाघ प्रमोद म्हात्रे यांचे आगमन झालेले. सुस्वागतम या आपण सर्वांनी मंचावरती सहर्ष स्वागत. रमेशने एक चांगला चेंडू टिपलाय. रवींद्र शफल बघा किती झाले होते. 8 बॉल 14 या मॅच मध्ये करायचे. मॅच संपली नाहीये. गेसर विरुद्ध पडले. यानंतर रेग्युलरची मॅच उंबारली विरुद्ध सचिन गोरे यांना विनंती असेल या कॅप्टन कुल आणि प्रमोद म्हात्रे ठाणे जिल्ह्याची नक्कीच शान आपल्या आपण पाहतोय. शरद तिथे फिल्डिंग चांगली आहे बघा. रणजित ठाणगे बघा लगेच आलेत. बाबू भोईर यांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. उंबारली संघाचे खंदे समर्थक 42 वरती 4. 13 धावांची अजूनही गरज आहे. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 7 चेंडू 13 धावा जोपर्यंत सुभाष मैदानाच्या आतमध्ये डायरेक्ट हिट. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय, मात्र सॉफ्ट सिग्नल आउट आहे. आता बघायचे 3 धावा पूर्ण झालेत की नाही. मात्र स्ट्राइक सुभाष कडेच असेल नक्की, जरी फलंदाज आउट असेल. ही जमेची बाजू आहे. फलंदाज आउट आहे. 2च धावा मिळतील. धावसंख्या 44. हा ऍक्शन रिप्ले बघा. क्रिएटिव्हिटी क्वालिटी ओमचा एमटीसी स्पोर्ट बघा. भरपूर फ्रेम मध्ये नाहीयेत, भरपूर मागे आहेत. 2 धावा मिळाले. धावा झाले 44. चेंडू शिल्लक आहे 6 धावा करायचे 11. स्ट्राइक ही जमेची बाजू पडले संघाटे. आपण पाहिलं तर प्रमोद म्हात्रे यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. सुरुवातीचं आपण पाहिलं अमृत 11, मॅचलेस 11, राहुल 11 आणि सलग 3 वेळा स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक स्पर्धा जिंकली होती. रोहित 11 या नावाने ज्यावेळी प्रमोद म्हात्रे त्या टीमचे कॅप्टन होते. जयेश पाटीलला तुम्ही पाहिलं, ओलीचा खेळाडू आपल्या ग्रामीणचा. 6 बॉल 11.
पहिलाच बॉल आपण पाहतोय लॉंग ऑनला सायनाचं जजमेंट चांगला आहे. रनआउटची 2 धावा मिळाल्या. त्यावेळी फटका सुभाष खेळे असं वाटलं की या चौकारच जाईल, कारण की टेनिस बॉल आहे, स्वाभाविक आहे, तो पडल्यानंतर बाउन्स घेतो. मात्र इथे काहीतरी तसं घडलं नाहीये, बाउन्स जास्त झाला नाही बॉल आणि सरळ सायनाच्या हातामध्ये मिळालाय. 5 बॉल 9 आता करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग आहे. मॅच आता रंगतदार दिशेने वाटचाल करत असताना पडले 40+ विरुद्ध गेसर 40+. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. मॅच जिंकायची आहे. आज प्रयत्न दोन्ही टीमचा असेल. पुढचा बॉल चांगला बॉल होता. हलकसा अपील रमेशच्या माध्यमात आपल्याला पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये रमेशने एक चांगला झेल सुद्धा टुपलेला आहे, कारण आनंद गायकर एक चांगला गोलंदाज आहे. बऱ्याच वेळा हॅट्रिक त्यांच्या नावावरती राहिलेले आहेत. 5 सुद्धा त्यांनी पूर्ण केलेले आहे. आनंद गायकर 4 बॉल 9 आता या मॅच मध्ये करायचे. स्ट्रायकिंगला सुभाषला तुम्ही बांधायत. डीप कव्हरला शशिकांत तुम्ही बांधायत. ऍडव्होकेट पहिल्या दिवशी त्यांची उपस्थिती सुद्धा तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. दोन धावा इथे मिळालेत. बाउंड्री लाईन थोडीशी डीप आहे. 2 धावसंघ पुढे सरकले अशोक आम्हाला सांगतात. 48 48 लॉस ऑफ 5. 3 बॉल 7. 3 चेंडू 7 धावांची गरज या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. किशोर भंडारी यांचे आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. आणि हे बघा आमचे लाडके प्रेक्षक खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात टीव्ही स्क्रीन वरती. हर्षद ठोंबरेला बघू शकाल तुम्ही आपण आपल्या टीव्ही स्क्रीन वरती. राकेश काहीतरी चर्चा करतात. हेमंत तुम्ही बघू शकाल. भूषण दिदेत सध्या भूषण चर्चेत आहे गोलंदाजी मध्ये. चला कॅप्टन उपस्थित राहा प्लीज. 3च बॉल राहिले. टावर्स ऑन झालेले. काही वेळ असेल तुम्हाला आम्ही नक्कीच देऊ. मात्र वेळ द्या, वेळेत सामने खेळा. आणि आता बघायचंय फलंदाज रनआउट. करायचे कंपल्सरी जे काही करायचे ते आता सुभाषला करायचे. रेग्युलर फॉर्मेट मध्ये खोनी विरुद्ध उंबारली, त्यानंतर सापाड विरुद्ध देसाई, आडुली 40+ विरुद्ध दातिवली. आणि उंबारली संघ आपल्याला पाहायला मिळतो आपल्या टीव्ही स्क्रीन वरती. थोडस चर्चा करत असताना टॉस अजूनही झाला नाहीये. 2 चेंडू आणि 7 धावा या मॅच मध्ये करायचे. पुढचा बॉल आनंद गायकरचा. फुल टॉस बॉल. मॅच झाली आहे फिनिश. मिड विकेटच्या वरून चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवून दिलाय. विजयाचा षटकार आलाय तो सुभाष ठाकूरच्या बॅट मधून. टॉस साठी लगेचच श्री गणेश क्रिकेट संघ खोणीचे कॅप्टन गावदेवी उंबारलीचे कॅप्टन आलेले आहेत. श्री गणेश क्रिकेट संघ खोणीचे कॅप्टन शेवटचा ऑफिशियल कॉल असेल. टॉस साठी लवकरात लवकर या प्लीज. आणि आपल्या टीव्ही स्क्रीनवर तुम्ही बघू शकाल एका बाजूला हर्षद ठोंबरे, दुसऱ्या बाजूला प्रेम भोईरला तुम्ही पाहतात. दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाची जर्सी तुम्हाला पाहायला मिळते. एका बाजूला रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीची जर्सी तुम्हाला हर्षद ठोंबरेच्या अंगावरती पाहायला मिळते. म्हणजे चांगलं बॅटर रंगेल नक्कीच. म्हणजे उंबारली विरुद्ध खोणी अशी रेग्युलरची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. हे प्रेम भोईरला तुम्ही बघू शकाल आपल्या टीव्ही स्क्रीन वरती. नेहमीच चेहऱ्यावरती एक आनंद तुम्हाला पाहायला मिळतो. आणि काय क्लॅरिटी विथ क्वालिटी तुम्हाला पाहायला मिळते. त्यांच्याच बाजूला विनोद पाटील आमचे सहकारी समालोचक भोपरचे, ज्यांनी आताच अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांच्यावरती खूप चांगलं गीत लिहिलं आणि ते तुम्हाला ऐकायला मिळालं अध्यक्ष चषक मध्ये. आणि पुढच्या मॅच मध्ये इनॅक्शन मध्ये असतील रातो के कातील विराज पाटील उंबारली संघामध्ये.
चला टॉस करूया आपण लगेचच. विनोद पाटील आमचे मॅन ऑफ द मॅच आम्ही घोषित करतोय. नाही, विजयाचा षटकार आला नक्कीच आणि एक विकेट सुद्धा घेतली होती. सुभाष ठाकूर ठरले या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सुभाष ठाकूर या मॅन ऑफ द मॅच. पडले संघ लक्षात घ्या, ज्यावेळी मानपाडा आणि कोपरची मॅच होईल त्यातून विजेता संघ तुमच्या बरोबर खेळणार आहे. दोन चेंडू 6ची गरज होती. दत्ता मात्र यायचे आपण लगेच मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. पुष्पदीप जेलर सुरेश सोनी यांच्याकडनं चांदीची फ्रेम सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते. नांदेडचे बहिराम पाटील साहेब उपस्थित, त्यांच्या शुभ हस्ते मी मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. साहेबांना विनंती असेल आपण या, आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. पुष्पदीप जेलर्स सुभाष विनंती असेल आपण या. सुभाष खऱ्या अर्थाने आपण पाहिलं सुभाष या मॅच मध्ये प्रल्हाद दादांचा मी उल्लेख करेल, त्यांनी जबरदस्त बॅटिंग केली. मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी सुद्धा. चला खोनीचे कॅप्टन